आमचं चालूच राहतं इकडे तिकडे घेणं देणं. व्यापारी आहोत म्हणे आम्ही, इकडे फिरत फिरत राहतो म्हणे. बरं, पुढचा महत्त्वाचा प्रश्न, VIP प्रश्न म्हणे, तुम्ही देवाचं नामस्मरण करता का? खरं सांगा, देव सांगतील का मी स्वतःचं नामस्मरण करतो? देव संतांचं नामस्मरण करतात, संत देवाचं नामस्मरण करतात असं त्यांचं ठरलेलं आहे. आणि देवाने स्पष्ट शब्दात सांगून दिलं म्हणे, नाही हो, मी देवाचं नामस्मरण करत म्हणे. बस असंच गिराईक लागणार होतं म्हणे. हरिपाल महाराज आता त्या बैलगाडीच्या मधोमध उभे होते ना रस्त्याच्या, हळूहळू जवळजवळ धावत धावत आले आणि दूरकऱ्याची कॉलर धरून घेतली. बुवा अशी दूरकरी कोण आहेत लक्षात आहे ना, कॉलर धरून घेतली आणि धमकवायला सुरुवात केली. म्हणजे गुपचूप तुमच्याजवळ जो काही धनसंपत्ती असेल गुपचूप देऊन टाका, नाहीतर मरायला तयार व्हा. पाटलांनी सांगितलं म्हणे, भाऊ काहीच नाही म्हणे आपल्याकडे, सगळा माल बाईकडे आहे म्हणे. आईसाहेबांकडे खून करून दिली. आईसाहेबाला धमकावायला सुरुवात केली हरिपाल महाराजांनी. गुपचूप तुमच्याकडे जे सोनं नाणं असेल देऊन टाका, नाहीतर तुमच्या मालकाच्या शरीरावर धडावर शिर राहू देणार नाही. आईसाहेब म्हणे, माझ्या मालकामुळे विश्वातल्या सगळ्या स्त्रिया सवाष्ण आहेत, मला धमकी देतो म्हणे. विठोबा महाराजांनी खून करून दिली म्हणे. तुला काय सांगितलं, काहीच बोलायचं नाही, तो सांगेल तसं करतो म्हणे. काय करायचं म्हणे, सगळे दागिने काढा आणि फडक्यामध्ये सगळे दागिने आईसाहेबांचे घेऊन घेतले म्हणे. चालते आता सोनार गल्लीमध्ये गेले, त्या ठिकाणी सगळं सोनं मोडलं, पंक्तीसाठी जेवढं साहित्य लागतं तेवढं खरेदी केलं, बैलगाडीमध्ये ठेवलं, परत लुटीच्या ठिकाणी आले. आणि हरिपाल त्यांना दोघांना म्हणाला म्हणे, बघा दादा, आजपर्यंत मी एकदाही चोरी केली नाही, आज करावी लागली, कारण माझ्या घरासमोर दिंडी बसलेली आहे आणि दिंडीला व्यवस्था काहीच नव्हती, म्हणून आज तुम्हाला लुटावं लागलं. बस आता एक उपकार करा माझ्यावर, तुम्ही 2 जण आहेत घरी, माझी एकटी बाई आहे, ही एक बाई होऊन जाल, तुम्ही होऊन जाईल, लवकर प्रसाद तयार होऊन जाईल, तुमची मदत होईल, माझ्यापासून तुम्हाला कुठलाच त्रास नाही. यांना दोघांना तर संत सेवेची आवड म्हणे. चला गेल्या बाबा त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी भजन सुरू होतं, विठोबा महाराजांनी सगळा सामान बैलगाडीतला उतरवला. आईसाहेबांनी चूल पेटवली, स्वयंपाक करायला सुरुवात केली. लाकडं पोरायचे विठोबा महाराज, नदीवर जायचे, कावडीने पाणी आणायचे. हे भजन करणारे यांनी ओळखून घेतलं होतं, हे स्वयंपाक करणारे कोण आहेत आणि हे पाणी आणणारे कोण आहेत. बस काही काळातच स्वयंपाक तयार झाला. जिच्या हाताखाली अष्टमहासिद्धीत राबतात तिला स्वयंपाक करणं काय विशेष आहे. मायबाबा स्वयंपाक तयार झाला. पत्नीने हरिपाल महाराजांना सांगितलं, स्वयंपाक तयार आहे, भजन थांबवायला सांगा. हरिपाल महाराज भजनी मंडळाजवळ आले. म्हणे, दादा आता भजन थांबून घ्या, बरं गरीब माणूस आहे मी, व्यवस्था करायला थोडासा उशीर लागला, प्रसाद तयार आहे, पंक्ती धरा. सगळी दिंडी एकाच पंक्तीमध्ये, महिला पुरुष काही भेद नाही, सगळी पंगत एकाच दिंडीमध्ये एकाच याच्यामध्ये बसवली. प्रसाद वाढायला सुरुवात केली. हरिपाल महाराज वाढायचे, त्यांच्या पत्नी वाढायचे, त्यांची मुलं वाढायचे, पांडुरंग परमात्मा वाढायचे, आईसाहेब वाढायचे. सगळा वाढ पूर्ण झाला. भोजनाला सुरुवात झाली. सगळ्या लोकांनी एक एक घास आपल्या तोंडामध्ये घातला आणि सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. मायबाप सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द, एवढं वय झालं आजपर्यंत, एवढा चविष्ट स्वयंपाक आजपर्यंत आम्ही खाल्लेला तो का सामान्य बाईनं केलेला होता. मायबाप जगन्माता आईसाहेबांनी तो प्रसाद बनवलेला होता. प्रसाद तयार झाला. इतके जेवले वारकरी, इतके जेवले, तृप्त झाले आणि सगळ्यांचं भोजन पूर्ण झालं. सगळ्यांचं भोजन पूर्ण झालं. हात वगैरे धुवायला लागले, कोणी पुसायला लागलं. तिकडे दिंडी मार्गस्थ होण्याची तयारी झाली. दोन्ही नवरा बायको गायब होऊन गेले. काम संपलं का ते काही थांबत नाही बरं का, ते निघून गेले दोन्ही जण. दिंडी मार्गस्थ व्हायला लागली. दिंडीचे मालक समोर आले, हात जोडले हरिपालांना. म्हणे, भाऊ हरिपाल, आज तुझ्यामुळे खूप आनंद प्राप्त झाला बरं का, खूप चांगला प्रसाद बनवला तुम्ही, खूप तृप्तता झाली, आनंद वाटला, समाधान वाटला. आता आम्हाला पुढचा मुक्काम गाठायचा आहे, रात्रीची वेळ आहे, प्रवास जंगलातला आहे आणि जंगल पार करून आम्हाला पुढचा मुक्काम गाठायचा आहे. आता कृपया आम्हाला परवानगी द्या. महाराज म्हणे, ठीक आहे बाबा, या तुम्ही आता. बस मालकांनी विचारलं, दिंडी मालकांनी, काही इच्छा असेल, काही मागायचं असेल तर मागून घ्या. म्हणे, बस परमात्मा एकच इच्छा आहे, माझ्या सगळ्या पिढ्या या जंगलामध्ये जन्माला आल्या, या जंगलामध्ये त्यांची राख होऊन गेली, माझाही जन्म या जंगलामध्ये झाला आणि मलाही असं वाटतं या जंगलामध्ये माझीही राख होऊन जाईल. परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन मला या जन्मामध्ये होईल असं काही वाटत नाही. सगळे वारकरी एकमेकांकडे बघायला लागले. लाविती पदर डोळियासी, लाविते पदर डोळियासी, लाविते पदर डोळियासी. नामा म्हणे संत कासावीस सारे, नामा म्हणे संत कासावीस सारे, नामा म्हणे संत कासावीस सारे, नामा म्हणे संत कासावीस सारे. लाविती पदर डोळियासी, लाविते पदर डोळियासी, लाविते पदर डोळियासी. सगळे
संत एकमेकांकडे बघायला लागले आणि शेवटी दिंडी मालकांनी खांद्यावर हात ठेवला हरिपाल महाराजांचा. अरे म्हणे बाबा, तुझ्या घरी जो लाकडं पडत होता, पाणी आणत होता ना, तो जगाचा बाप पांडुरंग परमात्माच होता. तुझ्याकडे जी स्वयंपाक करत होती ना, ती आई साहेब रुक्मिणी माताच होती. शब्द ऐकले आणि अंतकरणात धस्स झालं. मायबाप आठवलं, आयुष्यभर ज्या बापाची वाट बघत होतो त्याची कॉलर धरली गेली होती ना मायबाप. एवढा जघन्य अपराध घडून गेला होता. आयुष्यभर ज्याची वाट बघत होतो त्याच्यावर कुऱ्हाड उगारली गेली होती. पोटात दस्स झालं, थरथर करायला लागले, सगळं अंग घामाने भिजून गेलं. उभं राहण्याची शक्ती राहिली नाही. घोड तोडल्यावर झाड जसं कोसळतं ना, तसे हरिपाल महाराज जमिनीवर धाड दिशी कोसळले. रडायला लागले, आकांत करायला लागले. बोकडाच्या मानावर सुरी फिरवल्यानंतर तो जसा आकांत करतो ना, तसं आकांत करायला लागले. सगळी संत मंडळी जवळ आली. डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. म्हणे हरिपाल, रडू नको बाबा, त्या परमात्म्यासारखा दयागण संपूर्ण सृष्टीमध्ये दुसरा नाही. आपण असं करू, त्या परमात्म्याची प्रार्थना करू आणि पुन्हा त्याला बोलू. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. तुझ्या विनाशी न वाटे शीन झाली काया, तुझ्या विनाशी न वाटे शीन झाली काया. दीनानाथ ब्रीद साबाडी आपुले, दीनानाथ ब्रीद साबाडी आपुले. तुझ्या विनाशीन झाले शीण झाले काया, शीन वाटे शीण झाले काया. यहीन मतीन कर्महीन मादे, यातीन मतीन कर्महीन मादे. परमात्मा समोर प्रगट होऊन गेले ना मायबापू. संतांनी बोलवलं, त्या परमात्म्याला यावंच लागतं मायबापू. एका सूर्याचं इतकं तेज, लाखो सूर्यांचं जेवढं तेज, तेवढं आमचं परमात्म्याचं तेज. परमात्मा समोर प्रगट होऊन गेले. वेद जया लागी नित्य वाखानी ती, तो हा वेद मूर्ती पांडुरंग, पांडुरंग. तो हा वेद मूर्ती पांडुरंग, पांडुरंग. तो हा वेद मूर्ती पांडुरंग, पांडुरंग. मूर्ती पांडुरंग, पांडुरंग. तो वेद मूर्ती पांडुरंग. रवी शशी दीप्ती जेने प्रकाशती, रवी शशी दीप्ती जेने प्रकाशती. तो हा वेद मूर्ती पांडुरंग, पांडुरंग. तो हा वेद मूर्ती पांडुरंग, पांडुरंग. तो वेद मूर्ती पांडुरंग, पांडुरंग. तो वेद मूर्ती पांडुरंग. साधू संतांनी बोलवलं की त्या परमात्म्याला यावंच लागतं मायबापू. परमात्मा समोर प्रगट होऊन गेले, हरिपालाच्या अगदी जवळ. पण हिंमत कुठं व्हायची त्या बापाकडे बघायची. एवढा मोठा अपराध घडून गेला होता. साधू संतांनी खून केली. म्हणे बाबा, जपी तपी संन्यासी योगी महानुभव यांच्या हाताला जो परमात्मा येत नाही, तुझ्या समोर उपस्थित आहेत, पटकन चरणाला स्पर्श कर. हरिपालाने चरणाला स्पर्श केला. परमात्म्यानं खाली वाकून बघितलं, काय स्पर्श झाला बघितलं, हरिपाल आहे. स्वतः परमात्मा खाली वाकले. त्याला खांद्याला हात लावला, दुसरा हात दुसऱ्या खांद्याला लावला, त्याला उठवलं. छातीवरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. हिंमत कुठं व्हायची मायबाप परमात्म्याकडे बघून. हरिपालाची हिंमतच होत नव्हती, तोंडातून शब्द फुटत नव्हते. आणि शेवटी पूर्ण ताकद लावून शब्द उच्चारण्याचा प्रयत्न केला. म्हणे परमात्मा,
तुमच्यावर कुऱ्हाड उगारली गेली असं बोलणार होते. तोंडावर हात ठेवून दिला पांडुरंगानं. म्हणजे जाऊ द्या, लेकरू आपल्या आईला मारतं तिला राग येतो का? बस आपलं लेकरूचं आणि आईचं जसं प्रेम आहे तसं भक्ताचं आणि भगवंताचं प्रेम आहे. काही मला तुझ्या कुठलाही राग नाही, कुठलाही दोष नाही. डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, त्याच्या पत्नीला आशीर्वाद दिले, लेकरांना आशीर्वाद दिले आणि सगळ्या दिंडीला आशीर्वाद दिले. परमात्मा स्वस्थानी परत गेले. दिंडी पुढील मार्गाला मार्गस्थ झाली. एक सामान्य माणूस मायबाप, लुटमार करणारा, जंगलामध्ये लुटमार चोरी करणारा एक सामान्य माणूस, पण संतांच्या संगतीने हरिपालासारख्या चोराला पांडुरंगाचं दर्शन घडलं. विठ्ठल 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 विठ्ठल. संत संगतीचं एवढं फळ आहे मायबापू. संत संगतीचं एवढं फळ आहे. ते आपला गुणदोषच बघत नाही मायबापू. आपला गुणदोष बघत नाही. आपल्याला जवळ घेतात, आपलं जीवन निर्दोष करून टाकतात. कुठल्याही प्रकारचा विकार आपल्या शरीरामध्ये राहत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, मला संत संगतीची अपेक्षा आहे. बरं ठीक आहे तुकोबराय, पटलं आम्हाला. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात ते सांगा. गुण गाये न आवडे, गुण गाये न आवडे, हो गुण गाये न आवडे, गुण गाये न आवडे, हो गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, हो गुण गायीन आवडी, गायीन आवडी. हेचे माझे हेचे माझे सर्व जोडे, गुण गाये न आवडे, गुण गाये न आवडे, हो गुण गाये न आवडे, गुण गाये न आवडे. हेची माझी सर्व जोडी, गुण गायीन आवडी, गायीन आवडी, ओ गुण गाये न आवडे, गुण गाये न आवडे. माऊलींनी अतिशय गोड चाल म्हटली. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, वा टाळ्या वाजवा ना. गुण गायी न आवडी, याचे माझे सर्व जोडी. परमात्म्याचे गुणानुवाद वर्णन केले ही वाचा पवित्र होते मायबापू. तुकोबराय सांगतात, वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. आम्ही फक्त त्या परमात्म्याचाच गुणानुवाद करू, त्यांचीच वाह करू, त्यांनाच आपण त्यांच्याशीच एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. आता आळंदी पंढरपूरला जातात तुम्ही, काशीला जातात, त्या ठिकाणच्या साधकांकडे बघा. साधक फिरत राहतात. साधू संतांकडे बघा, एक कापडाची पिशवी असते, त्यांचं नामस्मरण चालूच असतं मायबापू. नाहीतर नाम जप यंत्र असतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, त्यांचं जप चालूच असतो मायबाप. फिरत असतात, सगळे व्यवहार करत असतात, पण त्यांचं नामस्मरण सुरूच असतं. तेच या जगामध्ये सगळ्यात जास्त कशाला महत्त्व देत असतील तर परमात्म्याच्या गुणानुवादाला, म्हणजे त्याचं नामस्मरण करण्याला ते लोक महत्त्व देतात. आता बघा, आपण सगळेजण आळंदी पंढरपूरला जातो. पंढरपूरला गेलो समजून घ्या, किती प्रसन्न वाटतं त्या ठिकाणी. आळंदीला गेल्यावर किती प्रसन्न वाटतं, पंढरपूरला गेल्यावर किती प्रसन्न वाटतं. कारण सांगू तुम्हाला, तुमच्या माझ्या घरामध्ये भोगाचं वातावरण असतं. तुमच्या माझ्या घरामध्ये भोगाचं वातावरण असतं. आळंदी पंढरपूरला 28 युगापासून
त्या परमात्म्याचा नामस्मरण सुरू आहे. अनुभूती तर करा तुम्ही. कुठं भजन चालू असतं, कुठं नामस्मरण चालू असतं, कुठं कीर्तन चालू असतं, कुठं हरिपाठ चालू असतं, कुठं मृदुंगाची दुरुस्ती असते, कुठं विनेचा झरकार, कुठं टाळांचा किडकिडाट. अखंड 28 युगापासून त्या ठिकाणी चालू आहे मायबाप. नामाचा गजर गरजे बेमातीर, गरजे बेमातीर. नामाचा गजर गरजे बेमातीर, गरजे बेमातीर. नामाचा गजर गरजे बेमातीर, गरजे जय हो. बेमातीर. नामाचा गजर जय बेमातीर, गरजे बेमातीर. महिमा थोर सांगे सांगे, महिमा थोर सांगे सांगे, तो जाये का. महिमा थोर सांगे सांगे, तो जाये का. रेते सिद्धदासी अंगन झाडी अंगन. रेते सिद्धदासी अंगन झाडी अंगन झाडी. रे से देना अंगन धारी से, अंगन धारी से. रे से देना अंगन धारी से, अंगन धारी से. तुम्हाला सगळ्यांना पंढरपूरला जायचं आहे. तुम्ही स्पेशल एस-टी बनवून घेतली मस्त, तडेले कॉलनीमध्ये लागलेली आहे आणि पंढरपूरला जायचं आहे. तुम्हाला सगळ्यांनी बॅगा वगैरे तयार केल्या. सकाळी 5 वाजता निघण्याचा वेळ दिलेली आहे. सगळेजण आले बॅग घेण्यासाठी. तुम्ही सगळेजण एस-टीमध्ये चढणारे पहिले तुम्हीच आहे. जागा सांभाळणारे पहिले तुम्हीच आहे. उत्तर द्यायचं आहे बरं का. तुम्ही मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. तुम्ही एस-टीमध्ये चढणारे पहिले तुम्हीच आहेत. बरं मला सांगा, जागा कुठं सांभाळाल तुम्ही? पहिला नंबर चढणारा तुमचा आहे. एस-टीमध्ये पुढे सांभाळाल का मागे? पुढे. वा, सगळेजण पुढे सांगतायत. मागे कापराने सांभाळता तुम्ही जागा? वा, बरोबर. सगळ्यांचं उत्तर बरोबर. मागे दणके लागतात, कारण आपण सगळेजण प्रवास करून बघितलेला आहे. पुढे कमी दणके लागतात, मागे जास्त दणके लागतात. बरोबर आहे. असं का बरं? वास्तविक पाहता एस-टी सगळ्यांसाठी एक, रस्ता सगळ्यांसाठी एक, तिकीट सगळ्यांसाठी सारखं. तरीसुद्धा पुढे बसलेल्या लोकांना कमी दणके लागतात, मागे बसलेल्या लोकांना जास्त दणके लागतात. असं का बरं? कारण सांगू तुम्हाला. जेवढं ड्रायव्हरपासून तुम्ही लांब बसाल तेवढे तुम्हाला अधिक दणके लागतील बरं का. जेवढे ड्रायव्हरपासून लांब असाल तेवढे तुम्हाला अधिक दणके लागतील. जगनियंत्या परमात्म्यापासून जेवढे लांब राहाल संसारात अधिक दणके लागतील. विठ्ठला विठ्ठल विठला 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 विठला. आकारोनी सांगे तू का, आकारोनी सांगे तू का. आकारोने सांगे तू का, आकारोने सांगे तू का. नाम घेता जाऊ नका, नाम घेता जाऊ नका. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. ऐसा राम ऐसा राम नामस्मरणच तुमची आणि आमची परमात्म्याची भेट करून देईल. परमात्म्यामध्ये ना आपल्यामधलं अंतर नामस्मरण कमी करेल. नामस्मरण आपलं बोट धरून ईश्वरापर्यंत घेऊन देईल. म्हणून त्यांचं गुणानुवाद करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि परमात्म्याकडे आपण सगळेजण या पर्व काळावर हेच मागू. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई 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 वरदे हरे काल श्री ज्ञानदेव राम हरिनाथ भगवान की जय. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज काय म्हणतात एवढं सांगा, मग आपण थांबून जाऊ. तुका माने गर्भवासी तुका माने गर्भवासी तुका माने गर्भवासी तुका माने गर्भवासी सोखे घाला वेमासी सोखे घाला वेमासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी सुखे घाला रे आमासी सुखे घाला रे आमासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेचे माझे सर्वतोडी हेचे माझे हेचे सर्वचोडी हेचे माझे हेचे म्हणे गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेचे माझे सर्व जोडी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली